महत्त्वाची गोष्ट अशी आहे की श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना समजला जातो। त्याचबरोबर चातुर्मासातील एक महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण। त्याचबरोबर आपले जी व्रतवैकल्य सुरू होतात ती सुद्धा श्रावणापासूनच सुरू होतात। आपल्याकडे येणारी जी नववधू आहे तिला आपल्या घरातील रीतिभाती सांगणं, समजावणं, आपले कुळाचार समजावणं यासाठी सुद्धा श्रावण महिन्याची नांदी असते। आणि त्यामुळे आपल्या श्रावण महिन्यामध्ये खूप सारे सण, पूजा आणि व्रतवैकल्य असतात। आता ही सगळी आपण का करायची हा प्रश्न सगळ्यांनाच असतो। तर निदान वर्षभर आपल्याकडनं कोणत्याही पूजा अर्चा होत नाहीत, पण निदान एक महिना तरी आपल्याकडे पवित्र मांगल्य वातावरण असेल तर आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होईल आणि आपल्या मुलांवरती, आपल्या सुनांवरती, मुलींवरती नकळत चांगले संस्कार होतात। हे सुद्धा एक त्याचं महत्त्व आहे। श्रावणामधील जी काही आपल्याकडे असणारी ऊर्जा आहे, जी काही आजूबाजूला सगळीकडेच पूजेचं आणि मांगल्याचं वातावरण तयार होतं, त्यामुळे ह्या पूजेमुळे आपल्या आजूबाजूला जे सुंदर वातावरण तयार होतं त्याचाही आपल्याला फायदा होतो।